सर्वात प्रथम वेताळ टेकडीवरती आल्यानंतर हा आहे तुमचा पार्किंगचा एरिया. पाहू शकता खूप मोठी पार्किंग आहे आणि फ्री आहे. नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो आहे तुम्हाला वेताळ टेकडी भाग 2. हा तो स्पॉट आहे ज्या स्पॉटवरनं आपण भाग 1 संपवला होता. आता इथून पुढचा राहिलेला 40 ते 30% भाग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफीसाठी येऊ शकता. इथं जे पक्षीप्रेमी वगैरे आहेत ते फोटोशूटसाठी येऊ शकतात. इथे मोर, बाकीचे भरपूर प्रकारचे पक्षी इथं तुम्हाला दिसतील. आणि हा समोरचा एरिया आहे पूर्ण, हे पाहू शकता तुम्ही. टेकडीचा हा जो भाग आहे हा पाषाण साईडचा भाग आहे, कोपऱ्यावरचा. मी तुम्हाला दाखवतो. हा जो स्पेस आहे, ही जी जागा आहे ती पूर्णपणे मोकळी आहे. हा पूर्ण मधला भाग पूर्ण सपाट आणि मोकळा आहे. या टेकडीवरती तुम्ही जॉगिंगसाठी, रनिंगसाठी येऊ शकता. पूर्ण मोकळा स्पेस आहे, कुठल्याही प्रकारची गर्दी नाही. आणि सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये एकदम मस्त तुमची जॉगिंग वगैरे, रनिंग वगैरे होऊ शकते. हा तो टेकडीचा कोपरा आहे जो पाषाण साईडला आहे. हा आहे पाषाण रोड साईडचा कोपरा आणि इथून हा असा व्ह्यू दिसतो. इथनं खाली उतरू शकता तुम्ही. खाली उतरल्यानंतर तुम्ही पाषाण रोडला उतरणार. आणि समोरची जी टेकडी दिसते ती पण याच टेकडीचा एक भाग आहे. त्या टेकडीवरून तुम्ही जर समोरून खाली उतरला तर तुम्ही थेट युनिव्हर्सिटी गेटला उतरता. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. त्या टेकडीपासून तुम्ही खाली गोखलेनगरला पण उतरू शकता. हा तो पूर्ण स्पेस आहे टेकडीवरचा, पाहू शकता. आणि आता मी तुम्हाला इथनं समोर गेल्यानंतर असा एक स्पॉट दाखवणार आहे जिथून तुम्ही मस्त फोटोशूट करू शकता आणि सिटी व्ह्यू पाहू शकता. हा तो स्पॉट आहे आणि इथून पाहू शकता तुम्ही सिटी व्ह्यू. समोरून जे मेट्रोचं काम चालू आहे जे दिसते ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
पासून जी मेट्रो जाणार आहे बाणेर साईडला, बाणेर बालेवाडी, तर तो रूट आहे, त्याचं काम चालू आहे सध्या. रस्ता आहे त्या टेकडीवरती जायला, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता.